हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, समर्थ सर्वांना वंदन करतो आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 14 आणि 15 नंबरचा श्लोक जो सृष्टीचक्राबद्दलचा होता, अन्नादभूती भूतानी, या श्लोकावरचा विचार आपण मागच्या श्लोकामध्ये केलेला आहे, त्याचं चिंतन झालेलं आहे। आणि हे चिंतनाला धरूनच माऊलींनी पुढची एक मांडणी करायला सुरुवात केलेली आहे। पुढे 16 नंबरचा श्लोक आहे आणि या 16 नंबरच्या श्लोकात त्याचा वर्णन आता समारोप केलेला आहे। हा श्लोक जो आहे ते 9 श्लोकापासून 16 श्लोकापर्यंतची जी मांडणी आहे ती एकाच प्रकारची आहे, यज्ञाची आहे, स्वधर्माची आहे। आता 16 पासून पुढचे जे श्लोक आहे 17व्या श्लोकापासूनचे ते त्याचा विषय वेगळा सुरू होतो। म्हणजे गीताकारांचा आपण भगवद्गीतेचा अभ्यास करताना सुद्धा असे वेगवेगळ्या विषयामध्ये विभागलेले श्लोक आहेत। त्याचा विचार करून आपण जर केलं तर बऱ्यापैकी अभ्यासाला त्याची मदत होत असते। हा श्लोक त्यातला शेवटचा श्लोक आहे। कोणत्यातला? यज्ञाबद्दलचा, स्वधर्मरूपी जो यज्ञ आहे त्या यज्ञासंदर्भातला हा शेवटचा श्लोक आहे। 17व्या श्लोकापासून एक वेगळ्या विषयाला सुरुवात होते। त्यामुळे गीता आता परत एकदा सांगायला सुरुवात केलेली आहे। जो यज्ञ जो म्हणतोच हेच तुझ्यासाठी, म्हणजे युद्ध करणं हेच तुझ्यासाठी यज्ञकर्म आहे, असं पुन्हा पटवून दिले अर्जुनाला भगवंताने। आणि यामध्ये त्याचा समारोप उपसंहार केलेला आहे। हा श्लोक काय म्हणतो बघूया आपण। एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयतीह याः आघायुरिंद्रिय रामो मोघम पार्थस्य जीवती। हे अर्जुना, याप्रमाणे ईश्वराने चालू केलेल्या त्या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही तो पापमय जीवन असलेला, इंद्रियाच्या ठिकाणी रममाण होणारा, या लोकात व्यर्थ जगतो। आता आणि परत सांगितलेलं आहे की जो ह्या यज्ञाला, ह्या स्वधर्मरूपी यज्ञाचा त्याग करतो, तिकडं दुर्लक्ष करतो, तो काय करतो तर पापमय जीवन जगतो, इंद्रियामध्ये रममाण होणारा होतो, आणि तिसरी गोष्ट त्याचं जीवन व्यर्थ जातं, जगण्याला त्याच्या काहीही अर्थ राहत नाही। असं अर्थहीन जीवन जो जगतो, कारण जीवन सगळं पापमय असतं। पापमय कशामुळं? इंद्रिय भोगात रममाण झाल्यामुळं, आणि इंद्रिय भोगामुळे आणि पापमय जीवनामुळं त्याचं जीवन व्यर्थ जातं। 3च मुद्दे यामध्ये सांगितलेले आहेत। जर न वर्तते शब्द वापरलेला आहे, याचं वर्तन जर तो करणार नसेल, काय म्हणतंय? एवं प्रवर्तितं चक्र, हे जे सृष्टीचं चक्र अगोदर सांगितलेलं आहे त्याचं वर्तन त्या पद्धतीनं तो त्यानुसार जर वागत नसेल, वर्तन करत नसेल, तर त्याचं जीवन जे आहे ते पापमय एक होणार। एक शब्द वापरलाय बघा, आघायू शब्द वापरलाय। दुसरा इंद्रिय रामो शब्द वापरलेला आहे। आघायू म्हणजे पापमय जीवन जगेल, इंद्रियाराम म्हणजे आरामात इंद्रियांचेच भोग घेत राहणं, आणि तिसरी गोष्ट मोघम स जीवती, असा एक शेवटचा शब्द वापरला आहे। मोघम म्हणजे व्यर्थ, वाया जगतात, त्याचा काही त्यांच्या जीवनाचा कुणालाही उपयोग होत नाही, त्याला सुद्धा होत नाही, असं जीवन जो जगतो तो स्वधर्मापासून च्युत झालेला असतो। कर्तव्य कुठली पालन केलेली नसतात, किंवा लोकांच्यासाठी काही केलेलं नसतं, स्वतःसाठीही काही केलेलं नसतं, अशांचं जीवन व्यर्थ ठरतं। लोक त्यांना समाजामध्ये सरळ मान देत नाहीत,
कुटुंबामध्ये त्यांना मान मिळत नाही, तो स्वतःलाही मानत नाही, स्वतःलाही तो तुच्छ लेखायला चालू करतो आणि यामुळं त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं असं माऊली आता पुढे सांगणार आहेत। या श्लोकाचा एक साधारण अर्थ आपण बघितला, एवं प्रवर्तितम चक्र, हे चालत आलेलं जे सृष्टीचक्र आहे, न अनुवर्तयती, त्यानुसार जो चालत नाही तो कोण आहे? इंद्रियाराम म्हणजे इंद्रियाचेच भोग घेणारा, आघायू म्हणजे पापी असणारा, आणि मोघम जीवती म्हणजे व्यर्थ जीवन त्याचं होतं। या 2-3 गोष्टीवर ते अवलंबून आहे। सामाजिकदृष्ट्या असणारी आपली जी भूमिका आहे ती भूमिका स्वधर्म ठरवत असतो। स्वधर्माच्या योग्य आचरणामुळे आपण समाजामध्ये एक महार मोठे जरी आदर्श झालो नाही तरी स्वतःच्या दृष्टीने आपण टाकाऊ होत नाही। आपण स्वतःलाच टाकाऊ वाटायला लागलो तर लोक आपल्याला कशाला आपलंसं करून घेतील? आपल्या दृष्टीनं आपण उपयोगाचे ठरलं पाहिजे। मी कुणाला उपयोगी पडतो का? मी माझाच मला उपयोगाला आहे का? हाही मुद्दा आहे। मी मलाच उपयोगाला येत नसेल तर समाजाच्या जगाच्या उपयोगाला काय आपण येणार आहोत? सतत जगाच्या कल्याणाचा विचार करावा। असा विचार जो करतो म्हणजे समर्थ म्हणायचे, चिंता करतो विश्वाची। आता हे लहानपणीचे त्यांचे उद्गार आईला बोललेले आहेत। आपणही चिंता करतो, तेही चिंता करत होते। आपण चिंता करतो कुटुंबियांची, माझ्या प्रपंचाची, माझ्या प्रॉपर्टीची, ह्या सगळ्यांची चिंता मी करतो। पण समर्थ संत जे असतात ते फक्त विश्वाच्या कल्याणाचा विचार करत असतात। म्हणून हा श्लोक जो आहे तो धोका सांगणार आहे। जो इंद्रियामध्येच भोगामध्ये रममान होतो, फक्त इंद्रियांचे भोग भोगायचे, दुसरा फक्त तो पापी आयुष्य जगत राहतो। अशा इंद्रियामध्ये भोगामध्ये अडकल्यामुळं पापी आयुष्य जगतो। आता या दोन्हीचा परिणाम म्हणून काय होणार आहे? मोघम जीवती म्हणजे त्याचं जीवनच व्यर्थ ठरतं, काही अर्थ राहत नाही। मोघम शब्द त्यासाठी वापरलेला आहे। माऊली त्याच्यावरती भाष्य करताना काय म्हणतात आपण बघूया। 138 नंबरची ओवी, ऐसी ही आदी परंपरा संक्षेप तुझ धनुर्धरा, सांगितली या अध्वरा लागून या। अध्वरा एक शब्द नवीन आलेला आहे, फार वेगळा नवीन शब्द आहे, आतापर्यंत आला नव्हता। त्यातला शब्द अध्वरा म्हणजे स्वधर्माच्या संबंधीची अशा अर्थानं, त्या संबंधी अध्वरा। सांगितली या अध्वरा लागून या म्हणजे स्वधर्माच्या संबंधी तुला मी हे सृष्टीचं चक्र सांगितलं। ऐशी ही आदी परंपरा, कैशी आदी परंपरा म्हणजे अन्नापासून भूतांची निर्मिती। भूत म्हणजे अन्न निर्माण होण्याला कारण पर्जन्य आहे, पर्जन्याला कारण स्वधर्मरूपी यज्ञ आहेत, यज्ञाला कारण कर्म आहेत, कर्म ही वेदापासून निर्माण झालेले आहेत आणि वेद हे ईश्वराच्या निश्वासातून निर्माण झाले। म्हणून सगळा स्वधर्म हा ईश्वराच्या ठिकाणी प्रतिष्ठित झाले किंवा प्रत्येक कर्मामध्ये ईश्वर प्रतिष्ठित आहे। हे चक्र आहे। ऐशी ही परंपरा, आदी परंपरा। हा आदी परंपरा शब्द कशासाठी वापरला? वरच्या ओव्या सांगून झाल्या म्हणून। वरच्या ओव्यामध्ये सांगितलेली सृष्टीचक्राची परंपरा, हे सृष्टीचक्र असं आहे, सगळेजण एकामेकावरती अवलंबून आहेत। ही एक प्रकारची साखळी आहे, ही साखळी पूर्ण व्हावी लागते, सर्कल आहे ते, आणि ते सर्कल पूर्ण व्हावं लागतं। मधल्या जर एका कडीनं जर बंड केलं आणि बाहेर पडायचा प्रयत्न केला अहंकारानं तर सगळी साखळी तुटते किंवा त्या साखळीला बाधा उत्पन्न होते। म्हणून सृष्टीचं चक्र सांभाळण्याची जबाबदारी मनुष्य प्राण्यावर येऊन पडते, पशु पक्षी प्राणी यांच्यावरती ती येत नाही। म्हणून विचार करायला पाहिजे आपण, आणि विचारपूर्वक जर वागलो आपण तर निश्चितपणे ही साखळी आपल्याला सांभाळता येते। म्हणून ही परंपरा सांगताना सर्व भूत मात्र अन्नापासून निर्माण होतात। कशी सृष्टीचक्र आहे ते अगोदर झाले सांगू ना। अन्न हे पावसामुळे निर्माण होतं, पाऊस कशामुळे निर्माण होतो? यज्ञ कर्मामुळे निर्माण होतो, वेदविहित कर्मापासून होतं। कर्म हे वेदानं प्रतिपादित केलेले आहेत, त्यामध्ये कर्मकांड आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, कर्मयोग आहे। हे सगळी कर्म वेदापासून आलेली आहेत, वेदानं सांगितलेले आहेत, आणि वेद हे भगवंताच्या निश्वासातून आहेत। म्हणजे हा सगळा स्वधर्म, ही सगळी सृष्टीचक्र ईश्वराच्या नियंत्रणाखाली चालते, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। म्हणून सगळ्या जीवांनी, मनुष्य प्राण्यांनी भगवंताला शरण जावं, अन्य काहीही करू नये, कारण तो सृष्टीचक्र सांभाळतो, मलाही सांभाळतो, सगळ्यांचं रक्षण करतो। म्हणून मी त्याच्यासाठीच, त्याची सृष्टी व्यवस्था सांभाळण्यासाठी मी उपयोगी पडणार आहे, मी उपयोगी पडणार आहे।
मी माझी मदत कोणती, सृष्टीचक्र चालूच आहे, फक्त माझा उपयोग व्हावा आणि त्या सृष्टीचक्राला बाधा येऊ नये असं मी काम केलं पाहिजे, राहिलो पाहिजे समाजामध्ये. घरामध्ये सुद्धा घर व्यवस्थित चालण्यासाठी माझी बाधा होता कामा नये, माझ्या बोलण्यामुळं घरातलं कुठलं माणूस दुखावता कामा नये, माझ्या इतरत्र वागण्यामुळे किंवा चैनिकूर स्वभावामुळे, माझ्या व्यसनामुळे घरातल्या लोकांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये. माझ्या आईवडिलांची प्रतिष्ठा आहे, आजाजींची प्रतिष्ठा आहे, खूप मोठी परंपरा घराला आहे, ती सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून ते चक्र, कुटुंबातलं चक्र व्यवस्थित सांभाळणार आहे. मी बाहेर पडतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो आणि त्या नोकरीमध्ये काम करताना मी प्रामाणिकपणानं काम करणार आहे, ज्यामुळे समाजातलं चक्र जे आहे माझ्यामुळं चालणारं ते बिघडता कामा नये. किती टप्प्यावर आपण बघतो बघा. मी माझ्यापुरतं बघताना मी असं वागावं की माझी शरीर व्यवस्था चांगली चालावी, माझं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित चालावं, असं मी माझ्या संदर्भात वागलं पाहिजे. हे माझ्या संदर्भातलं व्यक्तिगत चक्र आहे. एक व्यक्तिगत चक्र, एक कुटुंब चक्र सांभाळायचं आणि एक समाजाचं चक्र सांभाळलं की तो मुक्त व्हायला लायक झाला. किती सुंदर अशी मांडणी शास्त्रानं केलेली आहे. आपण त्या मांडणीतला एक भाग बनलं पाहिजे. म्हणून म्हणतात ऐशी ही आधी परंपरा संक्षेपे, म्हणजे थोडक्यात सांगितली तुझं धनुर्धरा, सांगितली या अध्वारा लागून या स्वधर्माच्या संबंधात असणारी ही समूळ अशी मूळ परंपरा, आदी अशी मूळ परंपरा मी तुला सांगितलेली आहे. पुढे म्हणतात म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू ना अनुष्ठी जो मत्तू लोकी ये. 2-3 वेगवेगळे शब्द आहेत बघा. म्हणून समूळ हा उचितू, समूळ शब्दाचा अर्थ आहे अनादी, मूळचा आहे. हा उचितू, उचितू म्हणजे वेदांनी सांगितलेला साधार सप्रमाण केलेला असा योग्य आहे, अशा अर्थानं उचित. स्वधर्म रूप क्रतू, क्रतू म्हणजे यज्ञ. स्वधर्माचा हा यज्ञ कुणी सांगितलेला आहे, परंपरेनं सांगितलेला आहे, वेदांनी सांगितलेला आहे, सप्रमाण सांगितलेला आहे. सप्रमाण म्हणजे उगीच सांगायचं म्हणून नाही, त्याला प्रमाण दिलेले आहे. का उदाहरणं दिलेली आहेत तर का. स आधार समूळ शब्दाचा अर्थ आहे स आधार, उचित शब्दाचा अर्थ आहे सप्रमाण. स आधार आणि सप्रमाण हे सांगितलेलं आहे. असलेल्या स्वधर्म यज्ञाचे जो उन्मत्त होऊन अनुष्ठान करणार नाही, नानुष्ठी, नानुष्ठी शब्दाचा अर्थ आहे अनुकरण करणार नाही किंवा अनुष्ठान करणार नाही, ना अनुष्ठी. जो मत्तू, मत्तू म्हणजे अहंकारी उन्मत्त झालेला जो असतो, त्याचं काय होईल ते पुढच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. आता मगापासून आपण जर बघितलं ना, ही सगळी साखळी आहे, त्यातली एखादी जरी कडी तुटली आपल्यामुळं तर सर्व साखळी तुटते किंवा बाधित होते. हळूहळू ऱ्हासाला सुरुवात होते, समाजाच्या कुटुंबाच्या ऱ्हासाला सुरुवात होते. कळत नाही आपल्याला नेमकं काय चुकलेलं आहे. तर त्यातल्या एखाद्या व्यक्तीनं काहीतरी चूक केलेली असते आणि त्या चुकीचा परिणाम अखंड समाजाला भोगावा लागतो. कधी कधी अखंड कुटुंबाला भोगावा लागतो, कधी कधी व्यक्तिगत पातळीवर त्या स्वतः व्यक्तीला भोगावा लागतो. जर कसं वाटेल तसं वर्तन, व्यसनी जीवन जर त्याचं असेल तर स्वतः त्याला भोगावं लागतं, हे पापमय जीवन. दुसरं कुटुंबाच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळापणा जर तो करायला लागला तर कुटुंब उद्ध्वस्ती व्हायला लागतात. आता काय अलीकडे घडणारे घटस्फोट जे आहेत, त्या घटस्फोटाला ही साखळी तोडणं हेच कारण आहे. हे मुद्दाम ती काहीतरी एखाद्याची चूक असते आणि त्या चुकीमुळं त्याचा परिणाम सगळ्या घराला भोगावा लागतो. आणि तिसरी गोष्ट, हा बाहेर फिरतो, काहीतरी विश्वासघात करायचं, लुबाडायचं, अप्रामाणिकपणानं भ्रष्टाचारानं पैसे गोळा करायचं आणि याचा दुष्परिणाम सगळ्या समाजावरती होत असतो. त्यामुळे त्यातली साखळी तुटते आणि साखळी तुटले की सगळ्यांच्यावर परिणाम होतो. गाडी आपण चालवतो, गाडीच्या एका चाकाला जरी बाधा काहीतरी आली, समजा काय टायर काहीतरी इकडं तिकडे खराब झालेला आहे किंवा तो टायर खूप झिजलेला आहे, तर त्या गाडीचा बॅलन्स राहत नाही एका चाकामुळं. वास्तविक मशीन चांगलं असतं, गाडीची 3 चाकं चांगली असतात, चालवणारा ड्रायव्हर व्यवस्थित असतो, सगळं व्यवस्थित असताना सुद्धा गाडी डळमळते का, तर एका चाकाला आलेला बेंड त्याला त्रास द्यायला चालू करतो. असं बेंड होता कामा नये एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था, एखादा घटक समाजातला जो आहे, किंवा एखादा धार्मिक, एखादं काहीतरी धार्मिक सुद्धा एखादी गोष्ट निघते. एखादा धर्म सगळ्या इतर धर्माला बाधा आणू शकतो.
अशा अनेक घटना आपण भारतात आपल्या देशामध्ये अनुभवलेल्या आहेत. त्याला कारण स्वधर्माचं व्यवस्थित अनुष्ठान न करणं. कशामुळं? उन्मत्त होऊन, मत्तू शब्द वापरलेला आहे. उन्मत्त होतात आणि उन्मत्त होऊन ते त्याचं पालन करत नाहीत. त्यामुळं कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा उन्मत्तपणा हे सगळ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत होत असतो. त्यामुळे सगळं संसार चक्र जे आहे, संसार आणि सृष्टी आणि व्यक्ती, संसार म्हणजे काय? ही सगळी दिसणारी जी सृष्टी आहे, तो संसार आणि व्यक्ती ही एकमेकात बांधलेले आहेत. एकानं काहीतरी केलं की दुसऱ्यावर त्याचा परिणाम होतो. मी वागतो, तुम्ही मला असं अडवू नका, मला स्वातंत्र्य आहे. अरे बरोबर आहे, पण स्वातंत्र्य भोगत असताना दुसऱ्याला बाधा न आणता दुसऱ्या माणसाचा विचार करून स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा आहे. स्वातंत्र्य भोगायला बंधन नाही आहे. तर जेव्हा दुसऱ्याचा विचार न करता भोगले गेलेले स्वातंत्र्य हा स्वैराचार असतो. हा स्वैराचार उपयोगाचा नाही, ज्यामुळे स्वधर्माला बाधा येते, कुटुंबावर समाजावर बाधा येते. त्यामुळं हे सगळे जे आहेत हे संसार आणि सृष्टी आणि ही व्यक्ती एकामेकाला बांधलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ते म्हणतात सगळा भेदाभेद करण्याची काय गरज नाही, सगळं जग एकमेव एकरूप आहे, याच्यामध्ये वेगळं नाही. तुका म्हणे, शेवटी अभंगाच्या बघा, तुका म्हणे एका देहाचे अवयव, वर्णन कसं करतात बघा, सुख दुःख भोग जीव पावे, शेवटच्या अभंगाचा केलेला आहे. एका देहाचे अवयव हा मुद्दा आपल्यासाठी इथं महत्वाचा आहे. तुका म्हणे सगळ्या जगातली सगळी लोक ही एकच देह आहे ईश्वराचा, त्याचे हे अवयव आहे. जर ह्या अवयवाने काहीतरी चुका करायला लागल्या, हातानं काही चूक केली तर आपण म्हणतो हाताचं एखादं बोट जरी काहीतरी मोडलं किंवा फ्रॅक्चर झालं, सगळ्या शरीरावर कसं परिणाम करते बघा. माझ्या सगळ्या शरीराला त्रास द्यायला लागतं, माझी सामाजिक स्थिती डळमळीत करतं, घरातल्या लोकांना सुद्धा त्यामुळे त्रास व्हायला लागतो. एका बोटामुळं किती जोडलेले आहेत बघा सगळे. जर आपण आपल्या वर्तनामध्ये चूक केली ना आणि समाजाबद्दलची काहीतरी गद्दारी केली तर सगळा समाज हळूहळू, कळत नाही, हळूहळू भ्रष्ट होतो, नष्ट होतो आणि अधपात व्हायला त्याचा चालू होतो. म्हणून सावधपणाने वर्तन करणं फार गरजेचं आहे. यासाठी विचार केला तर लक्षात येतं, एक बोधकथा आहे. त्या बोधकथेमध्ये एक भारंड नावाचा पक्षी आहे बघा. भारंड, त्याला 2 तोंड आहे. 2 तोंडाचा पक्षी आहे. तो समुद्राच्या काठाला असतो म्हणे आणि त्या काठावर तो मासे वगैरे खाऊन टाकतो आणि त्यावर गुजराण करतो. ही दोन्ही तोंड कधी पाहिजे त्यावेळी खातात आणि ते एकच मात्र शरीर आहे त्यांचं. असे एक दिवशी एका तोंडाला मासा सापडला आणि तो फार रुचकर होता मासा, असं ते तोंड बोलू लागलं. त्या दुसऱ्या तोंडाला सांगतो, मला आज मासा सापडला, किती सुंदर मासा आहे, मी आता खाणार आहे. तर दुसरं तोंड म्हणतंय, मासा चांगला आहे म्हणतोस तर मला पण थोडा दे, मी पण थोडा खातो. आता हे एकाच शरीराचे 2 तोंड बोलायला लागले. तो म्हणतो नाही मलाच पाहिजे. आणि तो काय म्हणतो, तो एकटाच खातो आणि मग दुसरं तोंड आपलं केविलवाने नजरेनं त्याच्याकडे बघत बसतो आणि त्याने एकट्यानं संपवला तो मासा. काही दिवस गेलं आणि एक विषारी पदार्थ समुद्राच्या काठाला सापडला. ते ज्या तोंडानं मासा खाला नव्हता ते तोंड मग बघायला लागलं आणि बघताना म्हटलं हे विषारी पदार्थ आहे. तर तो मासा खाणारं तोंड म्हणते, अरे तो विषारी पदार्थ आहे बघ, खाशील बघ. नाही म्हटलं मी खाणार आहे. तू कसा मासा परवा खाल्लास तसं मी खाणार आहे. अरे तू खाशील पण आपण दोघे मरू. मग मरू तर मी खाणारच आहे. किती गंमतशीर कथा आहे बघा. ही कथा आपल्याला समाजात राहण्यासाठी फार उपयोगाची आहे. हा भारंड पक्षी एका तोंडानं चूक केली, सगळ्या शरीराला भोगायला लागते, कारण 2 तोंडाचं हे शरीर आहे. तसं हा सगळा जो स्वधर्मरूपी यज्ञ आणि सृष्टीचं चक्र आहे एकामेकावर अवलंबून आहे. एकानं काय केलं की दुसऱ्याला भोगायला आहे. आपण म्हणतोय मी दंगा करायला लागलोय, माझा मी डॉल्बी लावून रात्रभर नाचायला लागलोय, माझ्या दारात नसतोय, माझा डॉल्बी आहे, तुमचा काय संबंध? अरे तुझ्या त्या डॉल्बीमुळे आमच्या झोपा गेल्या ना. तू कसला वाढदिवस साजरा करलास आणि दारात एवढ्या फटाक्याचे बॉम्ब फोडायला लागलास? तुझा वाढदिवस बाबा तुझा बरोबर आहे, जंगलात जाऊन साजरा कर जा. मग इथं जगाला त्रास देऊ नकोस ना, रात्रीची झोप घालवू नकोस ना. आजारी माणसं झोपलेले आहेत, हार्ट अटॅकनं आजारी असलेली माणसं आहेत, एवढे मोठे बॉम्ब लावून तू गलीची आणि कॉलनीची सगळी शांतता घालवा लागलास. हे विचार कर ना. हे साधे विचार आहेत बरं काय. मी माझ्या दारात करतो, माझ्या पैशानं करतो. अरे बरोबर आहे बाबा, ते तुझे पैसे आणि तुझं दार म्हणतोस हा पहिलाच मूर्खपणा आहे. त्या मूर्खपणातून बाहेर यायला तुला कळणारच नाही अज्ञानामुळे. पण भले तुझे पैसे मानूया,
पण तुझ्या पैशाचा आम्हाला का त्रास देतोस? हा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणून ही साखळी आहे, सगळ्यांनी सांभाळावी लागते स्वधर्माची. जर सांभाळली ना, पुढे होणारा जो त्रास आहे ते त्रास निघून जातो. म्हणून आपले आदर्श चांगले करावे. महाभारत, रामायण, पुराणं, आपली जी 18 पुराणं आहेत, या सगळ्यामध्ये एक आदर्शवत व्यवस्था दिलेली आहे. कोणत्या मार्गाने जा म्हणजे तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. म्हणून आपण कुणाचे आदर्श घ्यायचं? दुर्योधन आमचा आदर्श काय, अर्जुन आदर्श करायचा, हे आपण ठरवायला पाहिजे. अर्जुनानं ईश्वराला निवडला आणि दुर्योधनानं नारायणी सेना निवडली. त्यानं नारायण सेना निवडली आणि ह्यानं नारायण निवडला. आपणही विचार करावा, ह्यातला नारायण की नारायण सेना, हा प्रपंच की हा परमार्थ, या दोन्ही गोष्टीचा विचार करून जगणाऱ्यांचं जीवन अगदी सुलभ व्यवस्थित होतं. विवेक सांभाळता आला पाहिजे आणि हाच विवेक इथे सांगितलेला आहे. जर तू उन्मत्तपणानं राहशील, अहंकारानं जगायला लागशील, तर काय होईल? तो पातकाची राशी जान भार भूमीशी, जो कुकर्म इंद्रियाशी उपयोगा गेला. इंद्रिया रामो शब्द वापरलाय ना, त्यासाठी उभे आहे. श्लोकामध्ये इंद्रिय रामो शब्द वापरलाय आणि पातकाची आघायू, आघायू एक शब्द वापरलाय आणि दुसरा इंद्रिय रामो, या दोन्ही शब्दांचा अर्थ यामध्ये दिलेला आहे. काय म्हणतात? तो पातकाची राशी, तो पापक्रमाच्या द्वारे इंद्रियाचे लाड करण्याच्या उपयोगी पडला. तो पापाचा राशी आहे आणि भूमीला भारभूत आहे. नुसता भारच झाला जमिनीला, पृथ्वीला, दुसरा त्याचा काही उपयोग याला झाला नाही. याचं जगणं कुणाच्याच उपयोगाचं नसतं. उलट हा गेला असता तर बरं झालं असतं, असं समाजातली आणि कॉलनीतली लोक म्हणतात. किती घाण इथं आहे होई, ही घाण गेली असती तर बरं झालं असतं. आपल्याबद्दल जर असे लोक म्हणत असतील, स्वधर्म नव्हे, कुठलाच धर्म आम्ही पाळला नाही, असा त्याचा अर्थ आहे. जगताना सरळ जगायचं नाही, मेल्यावर सुद्धा लोकांना अशा कटू आठवणी ठेवून जायचं. असले माणसाचं जगणं नव्हे. म्हणून माऊली म्हणतात, हे जगणं कुणाच्या उपयोगाला नाही, हा फक्त पृथ्वीला भार म्हणून राहिला. ह्याचं ओझं सांभाळावं लागलं पृथ्वीला, एवढंच झालं. म्हणून आपण गेलो तर आपली पोकळी निर्माण झाली पाहिजे, असं आपलं वर्तन समाजामध्ये असलं पाहिजे. मी जर गेलो तर कुठेतरी वाटलं पाहिजे की जिथं मी नोकरी करत होतो, अरे 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 ते असायला पाहिजे होते हो. इतकं काम त्याने आमच्या या एका स्टाफमध्ये केलेलं आहे की जे नसल्यामुळं आमच्याला कमतरता जाणवायला लागलेली आहे, पोकळी जाणवायला लागलेली आहे, असं वाटलं पाहिजे लोकांना. जिथं आपण काम करतो त्या ठिकाणी, ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो, त्यांना हे आजा आजी मला हवे आहे, हे माझे आई वडील माझ्यापासून दूर जाऊ नयेत, इतकं प्रेम आपण जर त्यांना द्यायला लागलो तर ते म्हणतील आमच्या जवळ तुम्ही राहा. बरेच वेळा असं घडतंय. आता अनेक उलट्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. तिघं मुलं, अगदी जवळजवळची गोष्ट, माहीत असलेली उदाहरण आहे. तिघं मुलांच्याकडं ही दोन, मास्तर हा रिटायर झालेला आणि मास्तरांच्या खोड्या बऱ्याचशा असतात. पुढे मी मास्तर आहे म्हणून सांगावलं. रिटायर नंतरच्या सगळ्या खोड्या ज्या असतात, म्हणजे दुसऱ्याला नुसतं त्या शिक्षकी पेशामध्येच त्याच ट्रॅकमध्ये घालून बघायला चालू करायचं. समोर दिसलं की मार्गदर्शन करायला चालू. आणि काय झालं तरी असे नाही तसे असते, तसे नाही असे असते, अशी सुरुवात करूनच देत असतात. तो मास्तर 3 पोरांचा म्हटला, माझ्याकडे पेन्शन आहे बघा 50,000 रुपये, जो मला माझी व्यवस्था आणि सेवा करेल ना, त्याला मी 50,000 रुपये आम्हाला दोघांची सेवा करणाऱ्याला आम्ही देणार आहे. मुलं तिघजण एकत्र आले, म्हणले तुमचे 50,000ही नको आणि तुमची सेवाही नको, तुम्ही आमच्याजवळ नकोच. तुमचं 50,000 घेऊन आयुष्यभर आमची झोप घालण्यापेक्षा तुम्ही बाजूला राहिलेलं बरं. हे आदर्शवत उदाहरण आपल्यासाठी आहे, वृद्ध लोकांसाठी. लोक म्हणतात, ती मुलं म्हणतात तुझं पैसेही नको आणि तू पण नको. याचा अर्थ मी भूमीला भार झालोय, माझी काहीतरी चूक झाली, स्वधर्माचं आचरण मी व्यवस्थित केलेलं नाही, असा त्याचा अर्थ आहे. कुठंतरी मी चुकायला लागलोय, फसायला लागलोय, मी कुणाला तर त्यांना त्रास दिलाय, असा त्याचा अर्थ निघतो. आणि जर असा अर्थ आपण काढला तर आपण नसण्यानं पोकळी वाटायला पाहिजे, ही गोष्ट बाजूलाच राहिली. समाजामध्ये आपण गेलो तर गावातले लोक म्हणायला पाहिजे ती व्यक्ती असायला पाहिजे होती, अनेक 10 वर्ष जगायला पाहिजे होती, अजून त्यांच्याकडून कार्य अपेक्षित होतं, असं त्यांना वाटलं पाहिजे. पण तसं काही वाटतच नाही. आई वडिलांना एवढा त्रास द्यायचा, तो गर्भातच असताना मेला का नाही असं आईला वाटायला लागेल. किती वाईट गोष्ट. आई वडिलांचं गळा पकडापर्यंत लोक काम करायला लागले. इथं सही कर, सही केली नाही तर तुला मारतो, घरातून बाहेर काढतो, असे म्हणणारी मुलं सुद्धा जन्माला आले. भूमीला भार आहे ती, स्वधर्माचं आचरण केलेलं नाही. काय वाचल्या यांचा घराला उपयोग नाही, समाजाला उपयोग नाही, कशाला जगायचा हा मुद्दा आहे. म्हणून माऊली म्हणतात कुकर्मे इंद्रियाशी उपयोग आला. नुसता इंद्रियांचा भोग घेण्यासाठीच उपयोग आला.
कुकर्म म्हणजे काय? वाईट कर्म केलं. आणि इंद्रियाशी उपयोग आला म्हणजे काय? नुसता इंद्रिय रामो झाला, दुसरं काही केलेलं नाही. इंद्रियांची भोगायचे, जिभेला आवडेल ते करायचं, डोळ्याला आवडेल ते बघायचं, कानाला वाटेल ऐकूच वाटेल तेच ऐकायचं, हाताना स्पर्श, पायांचं जाणं, सगळं त्यांना आवडेल ते, इंद्रियांना आवडेल ते, असं जो करत गेला तो भूमीला भार झाला. ती पातकाची राशी, असे 2-3 शब्द माऊलीने वापरलेले आहेत. पण त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात? ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, त्याचा जन्म त्याच्या सगळ्या क्रिया निष्फळ आहे. काय उपयोगाचे आहे? जैसे की अभ्रपटल अकाळीचे. एक दृष्टांत सुंदर दिलाय बघा. अकाळीचे म्हणजे अवेळी आलेलं ढगाचं वातावरण. ढगाळ जे वातावरण असतं, आभाळ निष्फळ असतं. ज्यावेळी अयोगी वेळी आलेले आभाळ, म्हणजे ढगात काही ढग असतात बघा आकाशामध्ये, ते अयोग्य वेळी का उपयोगाचे? ज्यावेळी पाऊस पाहिजे असतो त्याच वेळी ते उपयोगाचे आहे. इतर वेळी आले तर वाऱ्यावरून निघूनच जातात. कुणाला उपयोगी पडले? ते पडला काय पाऊस? त्याचा नाही पडला. पडला नाही तर ते कामाचे काय ढग? तसा हे धनधान्यानं भरपूर आहे, त्याच्याकडे विपुल धन्यधान्य साठवून ठेवलंय. आणि जसा त्या धनावर साप बसावा तसा हा धन सुरक्षित ठेवीत बसलाय, वाढवीत बसला. कुणाला देत नाही, कुणाला म्हणजे कुटुंबियांना सुद्धा देत नाही. आणि त्यांना वाटायला लागतंय की वाटतंय की माझ्या सासूच्या अंगावर केवढं सोनं आहे, मी कुठेतरी कामाला निघालो, कुठल्या तरी कार्यक्रमाला निघालो, त्यातला एक दागिना माझ्या अंगावर घालायला तिनं द्यावा. पण ती नाही म्हणते, माझ्या नवऱ्याचे दागिने आहेत, मी माझ्या नवऱ्याने केलेले दागिने, मी देणार नाही असं सुनेला म्हणते. सून मनातला मनात म्हणत असेल ना, ही कधी मरती बघूया, म्हणजे हे दागिने मलाच मिळणार आहे. साधा विचार आहे वा. आणि असा विचार जर होत असेल, आपण चुका लागलेला आहे. आपण हे घेऊन जाणार नाही कुठं. त्यामुळे लोकांचं, घरातल्या माणसांचं जे प्रेम आहे ते सांभाळता आलं पाहिजे. त्यासाठी तितिक्षा लागतेच. मात्र विसंगती सांभाळण्यासाठी परमपूज्य काका म्हणतात, तितिक्षेचा गरज आहे. कुसंगती टाळता येते, सत्संगती सांभाळता येते, पण विसंगतीचं काय करायचं? ज्याला विसंगती सांभाळता आली त्याला जरी सत्संगत नाही मिळाली तरी सुद्धा तो पार होऊ शकतो, मोक्षाच्या रेखेपर्यंत जाऊ शकतो. इतकी तितिक्षा त्याच्याजवळ असते ना, सहनशीलता. आणि त्यामुळे म्हणून इथं म्हणतात, जे जन्म कर्म सकळ, सकळ म्हणजे सगळं, त्याचा जन्म, तो करतो ते काम सगळं फुकट. अर्जुना अति निष्फळ, तर सगळं निष्फळ आहे. कसं? जैसे की अभ्रपटळ अकाळीचे. येऊन नुसता ढग गेला आणि फिरला, काय पाणी सुद्धा बरसलं नाही. पाण्याची गरज होती, नुसताच आला नाही गेला. अशी मोठी मोठी माणसं कुठेतरी कार्यक्रमाला मोठ्या बोलवली जातात, ते मोठे भाषणं करतात आणि तसंच निघून जातात. त्या संस्थेला वाटत असतंय हा काहीतरी चेक देऊन जाताना जातोय वाटते, असं वाटत असतंय, पण तशीच जातात. हे अभ्रपटळ म्हणायचे, हे अकाळीचे अभ्रपटळ. काय उपयोगाचे? ज्यांचा उपयोगच समाजाला होत नाही, असं काय करायचं? म्हणून शरीर फक्त भोगाचं साधन आहे असंच त्यांना वाटतं. तो पापराशी आहे असं माऊली म्हणतात. आणि तो पापाचं राश आहे. भोग वृत्तीनं संसाराकडे बघतो. काय दिसल ती वस्तू माझ्या भोगासाठी आहे, ही भोगासाठी आहे, कुणाला द्यायसाठी आहे, कुणाच्या तरी उपयोग येईल असं म्हणत नाही. ही माझ्या भोगासाठी असं सारखं वाटत असतं. आणि त्याच दृष्टीनं तो संसाराकडे पाहतो. त्यामुळं त्याची ममता म्हणजे आसक्ती जी आहे, त्याची कामना, त्याचा अहंकार हा सगळ्या सृष्टीला दुःखदायकच होतो. असा अहंकारी काय कामाचा? नुसता भूमीला भार आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं पशु पक्षी आहेत, हे नीच योनीमध्ये असतात आपण म्हणतोय, पण पशु आणि पक्षी जे काम करतात ते पशु काही नवीन पाप करत नाही. शास्त्र सिद्धांत आहे बरं काय. पशुनं वागलेलं ते पाप नसतं, तर माणसानं केलेलं पाप असतं. कारण माणसाचा जन्म हा भोगभूमी नाही, भोग योनी नाही, तर कर्मयोनी आहे. म्हणजे तो त्यागमय जीवन आहे, त्याचं त्यागात त्याची असणार आहे. त्याग जर करत असेल तरच तो मनुष्य. पण पशुपक्ष्यांचं कसं आहे? भोग योनी आहे. त्यांनी काही केलं तर त्यांना पाप लागत नाही. म्हणजे वाघानं हरणाची शिकार केली चालते, पण माणसानं वाघाला किंवा हरणाला मारलं तर त्याला ते पाप आहे. साधं आहे, तत्वज्ञान सांगितलेलं आहे. कारण आता आपण पाप पुण्याची निर्मिती करतो आणि पशुपक्षी असलेली पाप भोगून संपवा लागले. त्यांचं काय व्हायला लागलंय? उत्क्रांती व्हायला लागलेली आहे, ती उत्क्रांत व्हायला लागलेली आहे. आणि आपण जर खाली जायला लागलो, अधोगती जर व्हायला लागली, तर आपण पशुपक्षामध्ये जाण्याची शक्यता आहे, नाहीतर देवयोनीमध्ये जाण्याची शक्यता आहे, किंवा मुक्त होण्याची शक्यता आहे. एवढ्या सगळ्या शक्यता आणि एवढ्या वाटा फक्त मनुष्याला दिलेल्या आहेत. फक्त देवाला नाही वाटा, एकच वाटा आहे देवाला. भोगायचं नाही, गप्प बसायचं नाही, परत मृत्यू लोकात यायचं. नंबर 2,
त्यांना साधना करता येत नाही देवाला, त्यांची साधनाही काही उपयोगाची नाही. आपण बघू ते तर्क लढवून ते आपल्याला पटवून देता येतं की देवांना सुद्धा मुक्त होता येत नाही. दुसरं आहे पशुपक्ष्यांना नाही, कारण त्यांच्याकडे तेवढा अधिकारच नसतो. त्यांनी फक्त भोगायचं आणि मरून जायचं, बाकी काही करायचं नाही. त्यांना पापही नाही आणि पुण्यही नाही. फक्त माणसाला पाप आणि पुण्य आहेत. म्हणून आपण इंद्रिय राम होता कामा नये. इंद्रियांचंच फक्त भोग भोगण्यात अर्थ नाही, तो पतनाकडे जातो. म्हणून जीवन आघायू बनतं, पापमय बनतं. आघायू शब्द हा श्लोकातला आहे. आघायू म्हणजे पापमय बनतो. तो जन्मला आला, गेला, मेला, कुणालाच माहिती नाही, कोणी त्याचा विचार सुद्धा केला नाही. असलं जीवन काय कामाचं? लक्षात राहायला पाहिजे ना. आता लक्षात म्हणजे चांगल्या दृष्टीने राहायला पाहिजे. आपण हर्षद मेहताचं उदाहरण घेतो, हे चांगल्या दृष्टीने घेतोय काय? त्याने केलं होता फ्रॉड केवढा मोठा, म्हणून त्याचं आपण नाव जर घ्यायला लागलो, तेही नावानं शिल्लक राहिलाच की. आणि तुकोबा, ज्ञानोबा, हे महात्मा गांधी ही शिल्लक आहेत. याचं कारण आपण बघायला पाहिजे की ज्यांनी सगळ्या जीवनाचाच त्याग करून टाकला, म्हणून धन्य त्यांची माता पिता म्हणतात. जेव्हा भगतसिंग सुखदेव राजगुरूला फासावर लटकवलं, त्यावेळी भगतसिंगची आई त्याला शेवटच्या दिवशी भेटायला गेलेली होती. इथं आपल्या ही स्वातंत्र्य लढ्यातली गोष्ट आहे. आणि ज्यावेळी भेटायला गेली त्यावेळी तिला रडू फुटलं नाही. म्हणती माझ्यासारखी एकमेव माता भाग्यवान आहे की जिचा पुत्र भारत मातेसाठी बलिदान द्यायला तयार आहे. किती श्रेष्ठ दर्जा वाटला असेल बघा. माझे हे अश्रू आहेत, तो जातोय म्हणून नव्हे, तर त्यानं भारत मातेसाठी आपलं रक्त दान केलं म्हणून माझे हे अश्रू आहेत. अशी माता धन्य झाली पाहिजे. धन्य माता पिता तयाची या, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तेची या, असं तुकाराम महाराज म्हणतात. असे माता पितराला धन्य करणारे, समाजाला धन्य करणारे, जगाला एक धन्यता देऊन आणि कृपेचा वर्षाव करणारे असेच जन्माला पुत्र यायला पाहिजेत. यासाठी स्वधर्माच्या आचरणाला खूप मोठ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. म्हणून इथं म्हणतात की त्याचं अभ्रपटलासारखं जीवन आहे. आला गेला कुणालाच कळलं नाही. ते जीवन काय उपयोगाचं आहे? ते जीवन व्यर्थ आहे. व्यर्थ शब्दाला मोहगम शब्द वापरलेला आहे बघा, इथं व्यर्थ म्हणलेला आहे. म्हणून इथं म्हटलंय जैसे की अभ्रपटल आकाळीचे, म्हणजे व्यर्थ गेलं त्याचं जीवन का अतानिक. तसंच व्यर्थ जीवनाबद्दल मोघम जीवती यावरची उभी आहे बघा. मोघम जीवती जो शब्द आहे श्लोकातला त्यावरची उभी का गळासन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे. एक दृष्टांत एका तुकड्यामध्ये दिला आहे. अजेचे म्हणजे शेळीचे, गळ्याला बारीक बारीक अशी स्तन असतं त्याला, तिला बारीक बारीक काही काही स्त्रियांना अशी स्तन आलेलं असतं कुठं गळ्याला. तैसे जियाले देख तयाचे, किंवा शेळीच्या गळ्याला असलेले स्तन जसे निष्फळ, त्याप्रमाणे ज्याच्याकडून स्वधर्मानुष्ठान घडत नाही त्याचं जगणं निष्फळ आहे असं समजून घे. ज्याचं स्वधर्मानुष्ठान अनुष्ठान करत नाही न अनुवर्तंती शब्द वापरलेला आहे. आणि मोघम शब्द वापरला. मोघम जीवती, उपयोगाचंच नाही जीवन त्याचं. काय उपयोगाचं आहे की जसं शेळीच्या गळ्याला आहेत स्तन म्हणून काय त्यातनं दूध निघणार आहे काही ते नाही, काहीच उपयोगाचे नाहीत ते स्तन. मग नाहीच उपयोगाचे तर असले काय आणि नसले काय? तसा हा असला काय आणि जगला काय आणि मेला काय? याचा उपयोग काय? स्वधर्माचं अनुष्ठान करत नाही, स्वकर्तव्य बघत नाही, उन्मत्तपणानं समाजामध्ये राहतो फिरतो, कुणाला मदत करत नाही, उलट दुसऱ्यांचं हिसकावून घेतो. याला जगणं म्हणत नाही असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे मोघम जीवती, जगणं व्यर्थ गेलंय. याची संपत्ती, याचं धन, याची विद्या काय जाळायची आहे? थोडक्या शब्दात हा जाळायचा शब्द जर असा कडवट आहे पण बरोबरच आहे. तो काय करायचं ते साठवून ठेवलेलं की जे दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही, काहीच नाही आणि ह्याच्याही उपयोगाला नाही. धनाच्या 3 गती आपण बघितली. पहिली श्रेष्ठ दर्जाची गती, कनिष्ठ श्रेष्ठ दर्जाची गती दान करणं, त्यातली मध्यम दर्जाची गती धनाचा भोग घेणं, आणि कनिष्ठ दर्जाची एकदम गती सोडून जाणे आहे तसं न भोगता. कारण सोडून जावंच लागणार आहे. काय मी राहणार आहे इथं कायमचा? मी जाणारच आहे. भोगाची शेवटची गती जर वाट्याला येत असेल तर स्वधर्माचं अनुष्ठान करणं ज्यांचं चुकलं त्यांना शेवटची गती धनाची प्राप्त होते. ह्याच्याकडे असलेलं धन, याची प्रॉपर्टी शेळीच्या स्तनासारख्या आहेत, गळ्यावर असणाऱ्या स्तनासारख्या आहेत. काहीच उपयोगाचं नाही, त्यातून दूधही मिळत नाही. काय असायची शेळीचं त्या स्तनाचा उपयोग काय असं वर्णन यामध्ये केलेलं आहे. त्यामुळं तसे स्वतःसाठी जे संग्रहित केलेलं असतं ते काहीच उपयोगाचं नसतं कुणाच्या. त्यामुळे ते नंतर असलेली प्रॉपर्टी मुलं उधळून टाकतात बघा.
कारण त्यांना त्याची किंमत नसते, त्यांनी कष्ट करून मिळवली नसते, त्यामुळे ती उधळतात. समाजातील लोक म्हणतात काय बाबा, आई बाबानं तरी काय केले बघा, मिळवून 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 नुसतं साठवून ठेवलं, गेले बिचारे, आणि हे उधळायला लागल्या व्यसनावरती, चैनीवरती. आणि हे कसं आहे, हे आघाई इंद्रिय रामू शब्द त्यासाठी वापरलं, हे पापमय जीवन जगतात. म्हणून पुढे काय म्हणतात बघा, म्हणून ऐके पांडवा. एवढं आता सगळं सांगून झालं, धोक्याच्या सूचना दिल्या. आता माऊली म्हणते म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवने न संडावा, सर्व भावे भजावा हाची एक. म्हणून रे बाबा काय कर, तू स्वधर्माचंच अनुष्ठान कर, आणि त्याशिवाय तुझा तरुणोपाय नाही. कारण त्या गळ्याला असणाऱ्या स्तनासारखा किंवा अभ्रपटलासारखा तुझा उपयोग होणार नाही. म्हणून ऐके पांडवा, ऐक, कोणी ह्या स्वधर्माचा त्याग करू नये. हा स्वधर्म कवने न सांडावा, कवने म्हणजे कोणीही टाकू नये, न संडावा. सर्व भावे भजावा म्हणजे काय, आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टीनं त्याचं भजन करावं, म्हणजे त्याचं यजन करावं, तो पाळावा. आपल्याकडे काया आहे, वाचा आहे, मन आहे, शरीर आहे, हे सगळ्या गोष्टी माझ्या त्या स्वधर्माच्या कारणासाठी अर्पित व्हाव्या, तरच तुझं हे योग्य पद्धतीनं तुझं जगणं होईल. काया वाचा मनाने धनाने याच धर्माची सेवा करावी. सर्व भावे शब्द वापरलाय माऊलीनी, पण परमपूज्य खंदारकर महाराजांनी फार सुंदर अर्थ दिलेला आहे बघा. ते म्हणतात का सर्व भाव म्हणजे काय, काया वाचा मन धन या सर्वांनी युक्त होऊन तू सेवा करावीस लोकांची. वाचेनं चांगलं पवित्र बोल, काहीतरी चांगलं कुणाला तरी मार्गदर्शन कर, तुझ्या मुखातून येणारे शब्द दुसऱ्यांना मार्गदर्शक ठरावेत. काया आहे हे शरीराचा उपयोग काय, ते जाणारच आहे, मातीतच जाणार आहे. मातीत जाण्यापूर्वी त्याला काय कर की त्याचा उपयोग करून घे, समाजासाठी, तुझ्यासाठी, कुटुंबासाठी त्याचा योग्य वापर करून घे. घरातल्या स्त्रिया सुद्धा दूध उतू गेलं की खाली गेलेल्या दुधाला म्हणतात कृष्णा अर्पण नमस्तू, कृष्णा अर्पणाला, कृष्णाला तुला अर्पण. आता कृष्णाला अर्पण झालं म्हटल्यामुळं खरंच अर्पण होतं का म्हणायचं, दोन फायदे आहेत. सांडेलं भरून पण घेता येत नाही, ते जाणारच आहे, वायाच जाणार आहे. मग जाता जाता म्हणायला काय बिघडलं, हे कृष्णा तुला अर्पण, खरंच दूध अर्पण होते ना. जाता जाता म्हणायचं, दूध उतूच गेलं जर असं सांडलं अर्धा कप खाली, तर म्हणायचं हे कृष्णा तुला अर्पण. तसं मी आता जायचं लागलोय, रोज खंगा लागलोय, रोज मरायला लागलोय, एक दिवशी जाणार आहे, तर म्हणावं ही काया ही वाचा हे कृष्णा तुला अर्पण. काय म्हटल्यामुळं काय होणार आहे, खरंच अर्पण होईल. नाही म्हटल्यामुळं व्यर्थ जगणं होईल. हे व्यर्थ जगणं आपल्या वाटाला येऊ नये म्हणून म्हणतात सर्व भावे भजावा हाची एकू, सगळ्या भावानं युक्त होऊन याचं भजन करावं. हा गा शरीरी जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले. शरीर जर उत्पन्न झालेच तर मग ओघानं कर्तव्य सुद्धा येतं. शरीर नसतंच तुला तर कर्तव्य करायची काही गरज नव्हती. आता शरीरानं जन्माला आलास, शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले, म्हणजे ओघाओघानं आपोआपच कर्तव्य तुझ्या वाट्याला आलं. मग उचित का आपले ओसंडावे, मग चांगलं करायचं आहे का सोडून द्यायचं, चांगलंच करावं. जर मला शरीर प्राप्त झालेलं आहे योगायोगानं आणि कर्तव्य करायचीच आहेत, तर ती चांगली कर्तव्य का करू नयेत, म्हणून दुसऱ्याच्या उपयोगाला का पडू नये. जे दुसऱ्यांना सुख देतात त्यांना परत सुखच प्राप्त होतं. कधी दुसऱ्यावर प्रेम करून बघा, दुसऱ्याकडून प्रेम मिळायला चालू होतं. दुसऱ्यांना दुःख देऊन बघा अहंकारानं, तुम्हाला दुसऱ्या मार्गाने दुःख होईल. कदाचित ती व्यक्ती दुःख देणार नाही, पण दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने दुःख होईल. कारण जे पेरलेलं असतं ते कुठल्या तरी मार्गाने उगवतच असतं. आपण चांगलं पेरावं, चांगलं उगवतं. आंब्याची बी पेरली तर आंब्याचीच फळ झाडं येणार ना, काय दुसऱ्या बाबडी निर्माण होतील. आणि बाबडीचं बीज पेरलं तर काय आंबे लागतील आणि फणस लागतील काय झाडाला, नाही लागणार. जसं ॲज रिप म्हणतात शब्द आहे सुविचार आहे इंग्लिशमध्ये, जसं पेरतो तसं उगवतं, ते तसंच फुलतं. ते म्हणून फुल पेरण्यासाठी पेरते व्हा असा एक संदेश आहे संतांचा. पेरते व्हा, आणि ते बीज कसं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, प्रेमात असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, मैत्रीचं असलं पाहिजे. असं पेरत राहा, गोड बोलत राहा. गोड बोललं की समोरून सुद्धा गोड बोलणारी माणसं आपल्याला भेटतील. म्हणून म्हणतात जसे अनुवर्तन आपण करत नाही त्याच्या जीवनात हे 3 दोष कायमचे राहतात. तो त्या श्लोकातच सांगितलं. तो पापमय जीवन जगतो, तो इंद्रियाच्या भोगामध्ये अडकतो, आणि त्याचं जीवन काय होतं, सगळ्यांना काय होत नाही की त्याचा उपयोगच होत नाही.
नाही, म्हणजे जीव मोघम जीवती शब्द वापरलेला आहे. म्हणून माऊली म्हणतात 144 ओळी बघा. हा मग तोच आपण बघालोय. हा गा शरीर जरी झाले तरी कर्तव्य योग आले. म्हणून यज्ञापासून भगवंत निराळा नाही. विचार केला तर बघितलं भगवंत त्यात प्रतिष्ठित आहे. मग जसं आपण ज्याला ज्या पद्धतीने भेटो, भगवंत आणि सैतान राक्षस आपल्यामध्येच राहतो. आणि भगवंत निराळा असेल तर तो शोधून सापडता येईल. आपल्यापेक्षा निराळा असेल ना तर तो शोधून सापडेल. कुणाला शोधून आतापर्यंत देव सापडला नाही. प्रत्येकाने आपल्यातच पाहिला. जीवनमुक्त स्थितप्रज्ञ लोकांनी कुठं देव पाहिला? आपल्या स्वतःत पाहिला आणि लोकांच्या हृदयामध्ये पाहिला. तो सापडला नाही त्यांना. तर भगवंत निराळा असेल तर सापडेल ना. तसंच सैतान सुद्धा निराळा असेल तर सापडेल आपल्याला. राक्षस नाही निराळा. तुम्ही तो सैतान बनायचं की देव भगवंत बनायचं, की तुमच्यामध्ये दोन्ही शक्ती स्थापित आहेत. आपण काय करायचं ते आपण ज्या दिवशी तुम्ही सैतान बनाल त्या दिवशी तुम्हाला दुसरा सैतानच भेटणार नाही. तुम्हीच सैतान असाल तुमच्यासाठी. आणि ज्या दिवशी तुम्ही भगवंत बनायला जाल त्या दिवशी दुसरा कुठला साक्षात्कार होणार नाही. तुम्हीच भगवंत व्हाल त्याची अनुभूती तुम्हाला यायला लागेल. म्हणजे फारसं कुठं जायला लागत नाही. आपण प्रेम करावं, आपण प्रेममय होऊन जातो. आपण इतरांच्या दुःखामध्ये उपयोगी पडावं, आपल्याही दुःखामध्ये कोणीतरी उपयोगाला पडत राहतं. कारण जसं आपण करत असतो तशाच पद्धतीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. कारण मूळची आपण भगवंतच आहोत ना. मूळचं एखादी वाईट गोष्ट थोडी काढली की आहे तशीच राहते. तैसा अहंकार नातीला हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. माऊलींची ओळ. तो काय म्हणता? अहंकार नातीला समूळ जयाचा नाशिला. अहंकार नावाची गोष्ट जर आपल्या अंतकरणातून निघून गेली तर मूळचा आपण परमात्माच आहोत. तुका म्हणे अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. कुठला भगवंत वेगळा भेटणार आहे सांगा बघू आपल्याला? नाही भेटणार. कुठला सैतान येऊन माझ्यावरती स्वारी करणार आहे? आपणच सैतानासारखं वागतो म्हणून आपल्याला सैतानच भेटत राहतात. आपण भगवंतासारखे कृपाळू दयासिंधू करुणाकर व्हावं, आपल्याला तसाच भगवंत म्हणजे आपणच भगवंत आहे याची अनुभूती यायला लागेल. या दोन्ही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील. शेवटच्या ओळीमध्ये माऊली त्याचा हे करतात बघा. परिस्पा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची, खंती करती कर्माची ती गावंडे गा. आता सिद्धांत सांगितला बघा. ही ओवी आपण नोंद करून घ्यायची आहे. 145 नंबरची ओवी. परिस्पा सव्यसाची. परिस म्हणजे ऐक. सव्यसाची म्हणजे अर्जुना. 2 हातानं काम करणारा होता म्हणून त्याला सव्यसाची शब्द दिलेला आहे अर्जुनाला. तो दोन्ही हातानं शस्त्र चालवायचा, डाव्या उजव्या दोन्ही हातानं, म्हणून सव्यसाची असं त्याला म्हटलं जायचं. मूर्ती लावणी देहाची. जे लोक हात पायादी सर्व अवयास देहाचा आकार प्राप्त होऊनही, सगळा देह प्राप्त होऊनही वर्णोचित कर्माची उपेक्षा करतात ते खराब म्हणजे खेडवळ, गावंडे गा, मूर्ख आहे, अज्ञानी आहे. ही एखादी शिवी जी आहे ना त्यातल्या गावंडे शब्द माऊलींची शिवी आहे बघा. एवढी शिवी ते देऊ शकतात. गावंडे म्हणजे काय? अगदी मागास विचार करणारे अशा अर्थानं, म्हणजे अज्ञानी मूर्ख या अर्थानं वापरलेला आहे. त्यामुळे सुंदर शरीर प्राप्त होऊन सुद्धा जो त्याचा योग्य वापर करत नाही तो मूर्ख आहे. त्यामुळं सुखाची प्राप्ती करून घ्यायची नाही तुला तर सुखी असणाऱ्या माणसाचा सदरा शोधायला जाऊ नकोस असं संत सांगतात. हा कदाचित सदरा शोधायला जाशील आणि तो सदरा जरी भेटला तर तो तुझ्या मापाचा नसेल. तुझं माप वेगळं आणि त्याचं माप वेगळं.